सो गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा लास्ट डे आहे गोवामध्ये आणि सकाळचे 6:30 झालेत. तर सगळे झोपलेत हॉस्टेलमध्ये. मी विचार केला एक स्पिन मारून येऊया पुढून. पुढेच वॅगेटॉर हिल टॉप आहे, तर विचार केला तर एक राऊंड मारून येतो चालत. मस्त एक सनराईज होतोय मागच्या साईडने. इथेच पुढे तो बीच आहे. हो, किती वेळ म्हणजे माहीत नाही किती वेळ लागेल चालत जायला, बट बोललो जाऊन येऊया. एक चांगला वॉक पण होईल सकाळचा आणि मग तोपर्यंत घरी जेव्हा हॉस्टेलला परत जाईन तेव्हा मग चेंज करायलाच घेईन. समुद्राचा सकाळी आवाज ना ऐकायला मस्त वाटतंय, एकदम असं शांत. सो आता हॉस्टेलकडे परत जातोय. हॉस्टेलला जातो, आंघोळ वगैरे करून घेतो, चेंज करतो आणि रेडी होऊन बसतो. कारण आम्हाला आज लवकर जायचं आहे, कारण एक सरप्राईज आहे आमच्यासाठी. म्हणजे आम्हाला तर माहिती आहे, बट ब्लॉगमध्ये असं सरप्राईज आहे. काल अचानक मध्ये प्लॅन झाला की ते करायचं. सो मी तुम्हाला दाखवतो चेंज वगैरे करून झाल्यानंतर. मी चालत हॉस्टेलच्या त्या साईडने पुढून जाऊन असं पूर्ण वरतून फिरून आलो. तेव्हा तर इथे धुकं नव्हती, बट या साईडला अशी धुकं यायला लागली आहेत. आता मी मागे बघितलं आणि मग या साईडने असं धुकं यायला लागले आहेत. मागच्या साईडला धुकं होतं, तर मला वाटलं की धूर असेल एका साईडला कसं असणार, बट मग तो त्या साईडने असा हळूहळू इथे येतोय. हे इथे वाढत चाललंय. पुढे पण धुकं आले तिकडे. तर हे असे शूज हातात घेतले, कारण चप्पल एम्पॉवरमध्ये ठेवले, तर शूज ठेवल्याने चप्पल घेतलं होतं आणि निघालं आहे. सगळं सामान वगैरे घेतलं आहे आणि जे सरप्राईजबद्दल तुम्हाला बोललेलो ते सरप्राईज आता तुम्हाला दाखवतो. ती जी लाल कलरमध्ये थार दिसते ते आम्ही आजच्या दिवसासाठी रेंट केली आहे. तर हे आमचं म्हणजे ही सरप्राईज आहे. आमचं पण काही फिक्स नव्हतं ती रेंट करायची, बट मग तिघांनी काल डिसाईड केलं की आपण रेंट करूया. आणि ही बाय द वे 4x4 आहे. चल बाय बाय. आणि काल परवा अभिची गाडी त्याच्यामध्ये अडकलेली. थोडंसंच खड्डा होता, तो आता असा मोठा खड्डा झाला आहे टायर फिरून आणि हा घोपरला बघतो क्युरियस होऊन. तर आम्ही आता इथे ब्रेकफास्टला थांबलेलो. ब्रेकफास्ट झाला आहे, पूर्ण पोट भरून केला. आता 2 तास नॉनस्टॉप मंदिरापर्यंत आणि मग तिकडून मंगेशी टेम्पलला 1 तास आणि मग बघू पुढचा प्लॅन कसा होतो. गाडी काय आलं. तर आम्ही आता महादेव मंदिराला आलो आहे. हे भगवान महादेव सँच्युरीच्या आतमध्ये आहे आणि थोडंसं मागे गाडी पार्क करून थोडंसं यायचं मंदिरापर्यंत. तर आमचं दर्शन घेऊन झालं आहे मंदिराचं. छोटंसं असं मंदिर आहे आणि ते असं दगडामध्ये कार्व केलेलं आहे पूर्ण. तर इथे मंदिराच्या बाजूलाच एक छोटीशी नदी आहे
तर नदीमध्ये आला आता थोडंसं पाय टाकलं तर बरं वाटतं. थंड थंड पाणी आहे. मस्त. अरे तिकडे मासे पण आहेत ते असे येतात ना असतात करायला. तिकडे जाऊ का असं येऊन थोडंसं मसाज फिश स्पा फ्रीमध्ये. ते फक्त एक ग्रॅब हँडल पाहिजे होतं मला. हां नवीन वाला थारला आहे. नवीन कारला सीटच असे आडवायचे. त्यांना काय फरक पडतो. आतपर्यंत जायची कारण आम्ही नाही पण इथे आतमध्ये गाडी लावलेली आहे. डायरेक्ट इथे मंदिरासमोर. बंद आता तर बंद केलं आहे ना. बघ आल्या तर आहेत एवढ्या गाड्या. तो वॉचमॅन नाही बोलला का ते बॅरिकेडच टाकून ठेवलेलं ना. त्यांनी त्या स्कूल बससाठी तिथं खोललं. तो स्कूल इथेच आहे ना रे त्यामुळे. तर आम्ही आता गाडी पार्किंगमध्ये लावली आणि मंदिराकडे चालत चालत चाललो आहे. बुलेट गाडी खूप निघली. थारमध्ये तो हे जे मंदिर आहे हे शंकराचं मंदिर आहे आणि हे मंदिर स्वयंभू आहे. आतमध्ये असं मस्त मूर्ती आहे आणि प्रत्येक देवांचा फोटो आणि इथे खाली एक कुंड आहे. मागे त्या कुंडामध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या मूर्त्या आहेत. तर आम्ही आता मंगेशी टेम्पलवरून काबोदरामा फोर्टला आलो आहे. आम्हाला 1.5 तास लागला यायला. इथून पुढे काय वाटत नाही का आहे असं असं झालं लागेल. असेल रे बीच व्ह्यू वगैरे असं. तिथून वरतून पण असेल रे चांगलं. तर आम्ही इथे खाली पेबल बीचवर आलेलो. थोडे फोटोज काढले. आता वरच्या साईडला जातो अजून. इथे आता आम्ही इथे वरती एका बुरुजावर आलो आहे आणि इथून पूर्ण असा व्ह्यू आहे. आमचं फिरून झालेलं आहे. आता आम्ही जातोय परत आमच्या थारकडे आणि आमचे मामा ज्यांच्याकडनं आम्ही खायला सामान घेणार आहे. खायला सामान आणि काय आणि थोडंसं पाणी. हां कारण पाणी आम्हाला भेटतच नाही. हे काय एक बॉटल जी होती ती संपली आणि एक आता राहिली आहे आणि ही हातात पण आहे ती पण संपली आहे. काय भाई एवढी नशीब धावायचे तरी थांबले. तर असा होता आमचा डे 2 गोवा एक्सप्लोअर करतानाचा. अजून संध्याकाळचा आणि रात्रीचा पार्ट बाकी आहे. ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल.